नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वप्रथम सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। आणि हो, घरची गणपती बाप्पांची आरती वगैरे झालेली आहे, सर्व आटोपलेलं आहे, घरचं सर्व कामं आटोपलेले आहेत। आणि आता मी रेडी झाली कशासाठी तर आम्हाला परत भातकुलीला जायचं आहे, म्हणजे माझ्या सासरी। आणि तिथे आज गाठी पाडण्याचा प्रोग्राम असतो। ज्यांच्याकडे महालक्ष्मी बसतात त्यांना माहिती आहे गाठी कशाला म्हणतात। तर तो प्रोग्राम असतो, भजन वगैरे असते, सर्व गोष्टी। तर त्यासाठी म्हणून रेडी झाली आणि मुलं ॲक्च्युअली लेट येणार होते तर मुलांना घ्यायला गेलो। हे शाळेतून घेऊन आले मधूनच। तर आता ते मुलं पण रेडी होत आहे आणि मी पण झालेलीच आहे ऑलमोस्ट रेडी। तर बस आता कॉलनीमध्ये 3 घरी महालक्ष्मी असतात, त्यांच्याकडे दर्शनाला जाते। कारण ज्या दिवशी महालक्ष्मीचं जेवण असते त्या दिवशी माझं बिलकुलच त्यांच्याकडे जेवायला किंवा महालक्ष्मींच्या बसायला किंवा कोणतीच हेल्प करायला जाणं होत नाही। काय होतं की दरवर्षी हेच होतं की मला गावी जावं लागतं, त्याच्यामुळे माझं इकडे दर्शनाला जाणंच होत नाही। म्हणजे तिसऱ्या दिवशीच, ज्या दिवशी महालक्ष्मी उठतात त्या दिवशीच मला दर्शनाला जायला मिळते इकडे। तर म्हणून आता 3ही घरी दर्शन घेते आणि नंतर मग भातकुलीला निघून जाते। काल पण मी आली ना तर खूप लेट झाली होती, संध्याकाळी आली, रात्रीला आली। तिकडनं जेवण वगैरे सर्व आटपून आणि नंतर मग घरी गणपतीची आरती केली। गणपतीची आरती झाल्यानंतर इतकी जास्त थकलेली होती की लगेच झोपून गेले। तर त्यामुळे माझं बिलकुलच तिकडे जाणं झालं नाही। अद्विकला जायची इच्छा होती तर अद्विक गेला, दर्शन करून आला आणि माझं आता राहिलेलं आहे आणि यांचं दर्शन राहिलेलं आहे। तर आम्ही आता सर्वजण दर्शनाला जातो इथे कॉलनीमध्ये 3ही घरी। ॲक्च्युली गणपती आणि महालक्ष्मींच्या पिरियडमध्ये काय होतं की यांची खूप जास्त धावपळ होते आणि माझीसुद्धा। कारण काय की यांचे बंदोबस्त वगैरे हे ते ह्या ड्युट्या असतात, म्हणजे धावपळच असते, एकही दिवस त्यांना सुट्टी मिळत नाही। आणि माझी तर भातकुलीवरून इकडे आणि इकडनं भातकुली असंच अपडाऊन सुरू असतं। कारण इकडे आरतीसाठी यायचं असते, तिकडचं सर्व आटपायचं असतं, तर म्हणून मग खूप धावपळ होते या दिवसात। आणि एक्झर्शन झाल्यामुळे झोप पण नाही होत व्यवस्थित आणि सर्व गोष्टी। पण खूप छान वाटते, इतकं प्रसन्न वाटतंय आणि आपण काहीतरी करतो आहे, देवासाठी करतो आहे, त्या सर्व गोष्टींची खुशी एक वेगळीच असते। तर इथे आलेला आहोत पहिल्या घरी आणि एका लाईनमध्ये आमच्याकडे ना महालक्ष्मी असतात, एकाच लाईनमध्ये 3 घरी महालक्ष्मी असतात। महालक्ष्मीच्या जेवायच्या दिवशी आमच्या कॉलनीमध्ये इतकी रौनक असते। मी खूप लेट येते ना भातकुलीवरून, त्यामुळे माझं जाणं होत नाही। पण इतकं छान वाटते, खूप साऱ्या गाड्या आहे ते पूर्ण जाम होऊन जातो रस्ता। पण खूप मस्त वाटते, खूप रौनक वाटते। आणि या दिवसात तसंही गणपतीचे ते 10 दिवस आणि महालक्ष्मींचे जे 2.5 दिवस असतात ते खूप छान वाटतात। तर हो, आणखी इथे पण सर्वजण हे म्हणत होते की मुखवटे खरंच खूप छान दिसत होते घरचे। तर आणि तुम्ही सुद्धा म्हणत होते की मुखवटे खूप छान दिसत होते। खूप जणांनी हे पण विचारले की कोणत्या शॉपमधून घेतले। आता मी एक्झॅक्ट शॉपचं नाव तर तुम्हाला नाही सांगू शकत, पण देवीमध्ये 1-2 शॉप्स आहेत, तर तिथे तुम्ही बघा। म्हणजे अंबादेवीमध्ये तुम्हाला मिळून जातील तुमच्या आवडीनुसार। म्हणजे तिथे खूप छान छान हे आहेत, मुखवटे आहेत, तुम्ही बघू शकता। आता आईच्याकडे तर महालक्ष्मी यावर्षी बसल्या नाही, कारण यावर्षी महालक्ष्मीच्याच टाईमवर मोठे बाबा गेले, त्यामुळे तर बसू शकले नाहीत ते। पण असं म्हणतात ना की महालक्ष्मी तशाच कोंडलेल्या ठेवू शकत नाहीत, म्हणून एक वेळ तर ते काढतील आणि बघतील। आता 8ला बसवतील, नाहीतर मग दिवाळीला, आता माहीत नाही मला केव्हा बसवतील, पण ते लवकरच बसवणार आहेत महालक्ष्मी। आणि महालक्ष्मींचं असं असतं ना की तुम्ही वर्षभर त्यांना बांधलेलं ठेवू शकत नाही, एक वेळ तरी त्यांना काढावंच लागतं। तुमच्याकडे काही पण प्रोग्राम, म्हणजे काही पण झालेलं असो, कोणती पण मृत्यू वगैरे, तुम्ही वेगळ्या वेळेला काढा पण त्यांना काढा, असं असतं। आणि प्रत्येक साईडची वेगवेगळी पद्धत असते। आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नाही माहिती, आणि कोण कुठून बघत आहात ते पण नाही माहिती। आता तुम्ही मला सांगू शकता की असं काहीतरी तुमच्याकडे सुद्धा आहे का, आणि तुमच्याकडे महालक्ष्मींचं कसं केलं जातं हे सुद्धा मला तुम्ही सांगू शकता। कारण आता आमच्याकडच्या तर तुम्ही बघितलंच, माझ्या घरच्या पण बघितल्या कशा आहेत, आणि कॉलनीमधल्या पण तुम्ही दर्शन घेऊन घ्या, तुम्हाला घरी बसल्या दर्शन घ्यायला मिळत आहे। तर आणि हो, एक की कोणीतरी हे पण विचारलं होतं की मुखवटे अचानक कसे काय चेंज केले घरचे। तर मुखवटे यासाठी चेंज केले की आम्हाला आधी माहिती नव्हतं, बाबा गेल्यानंतर, म्हणजे माझे जे सासरे आहेत ते वारल्यानंतर आम्हाला माहिती नव्हतं की सुतकातले मुखवटे ठेवत नसतात म्हणून। पण यावर्षी कोणीतरी सांगितलं की सुतकातले मुखवटे ठेवत नसतात, तुम्हाला चेंज करावं लागतात, म्हणून मग यावर्षी मुखवटे चेंज केले होते। हेच रिझन होतं मुखवटे चेंज करण्याचं, बाकी कोणतं रिझन नव्हतं। आणि यांच्याकडे म्हणजे आता 3ऱ्या घरी आलेला आहोत आम्ही, तर इथे पूजा वगैरे करू आणि नंतर निघून जाऊ। आणि हो, मी यांना ताईंना हेच विचारत होते इथे की जे पितळीचं ताट दिसत आहे तुम्हाला इथे, तर त्या ताटासाठी मी किती दिवसाची शोधत आहे की मला ते तसे ताटं पाहिजे आहेत।
म्हणजे मला मार्केटमध्ये तसे ताटं मिळतील नाही मिळतील, म्हणून मग ताईंना विचारत होती की मला तसे ताटं बघायचे आहेत आणि तसे ताटं मला पाहिजे आहेत, मला ऑर्डर द्यायची आहे तशा ताटांची. तर ताईंनी कुठून घेतले, काय घेतले, म्हणजे काय होतं की आपण ते ताट साईडला ठेवून देऊ शकतो. म्हणजे आपण केळीच्या पानावर वाढतो तर केळीचे पान सरकवू शकत नाही. काही काम असलं आतमध्ये, म्हणजे आपल्या हार टाकणं असलं किंवा काही असलं तर ते हार टाकताना वगैरे प्रॉब्लेम होतो. म्हणून मग असे ताटं थोडं साईडला करून आपण काही करू शकतो तिथे आतमध्ये. म्हणून मग मी म्हटलं की तसे ताटं पाहिजे आहेत मला. आणि हो, तुमच्या म्हणजे तुम्हाला जर आयडिया असेल की कुठे मिळतात तर ते पण मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. अमरावतीमध्ये कुठे मिळतात तशा टाईपचे ताटं. तर बस ताईंनी जिथनं घेतले होते, सराफा लाईनमधनं घेतले होते म्हणतात ते, तर तिथे बघ एकदा असं सांगत होत्या. बघू आता जाऊन एकदा. मी याच्या आधी बघितले पण मला नाही मिळाले. मी राकेश मार्केटिंगला तिथे पण त्यांना ऑर्डर दिली होती पण त्यांनीसुद्धा आणले नाही. म्हणून मग आता दरवर्षी 2 वर्ष झाले मी त्या ताटांची शोधात आहे आणि तसे ताटं मला मिळतच नाही आहे. मला स्टीलचे सुद्धा मिळाले ना त्या साईजचे मोठे तरी चालतात, पण मला ताटं घ्यायची आहेत. खूप दिवसाची इच्छा आहे माझी आणि लवकरच तुम्ही मला हेल्प करा जर तुम्हाला माहिती असेल तर. आणि मी पण शोधेल. जर मला मिळाले तर मी तुम्हाला सांगते की कुठे मिळतात, आणि तुम्हाला जर मिळाले किंवा तुम्हाला माहिती असेल आधीच तर तुम्हीसुद्धा मला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. चला मग आता इथे पेट्रोल वगैरे भरलं आणि निघालो आम्ही भातकुलीला जाण्यासाठी. तर तिथे गाठी पाडणं सर्वात पहिल्यांदा तर भजनं वगैरे राहतील, भजनं वगैरे बाया गातात आणि नंतर मग गाठी पाडणं इकडे सुरू असते आणि भजनं वगैरे पण सुरूच असतात. नंतर मग आम्ही माना हलवतो महालक्ष्मींच्या. तर हे सर्व होते दरवर्षी, तुम्ही बघताच. गेल्याबरोबर पहिल्यांदा देवीचे दर्शन केले आणि देवीचे दर्शन करून मग गाठी पाडायला सुरुवात केली. गोड्या भगताच्या घरी गोंधळाला या ग, गोड्या भगताच्या घरी गोंधळाला या ग, गोंधळाला या ग, वाचा घ्या ग, गोंधळाला या ग, वाचा घ्या ग. देवीच्या देवळात कोण ग उभी, देवीच्या देवळात कोण ग उभी, पोटी भराया गलाल, गळ्यामध्ये घनव सरहार, गळ्यामध्ये घनव सरहार, बांगड्या बघा नावामध्ये टाकली प्रेम गळ्याची, सर्वांगी सुंदर दुराची, कंठी धडके मान कापडाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती. हो, अशी मान हलव फक्त, बस. इकडे करून दे, म्हणजे सरळ कर, जशी होती ना आधी तशीच करा. हा, इकडे बघून राहिली माही, थोडी मध्ये करा आणखी. हा बस. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. म्हणा म्हणा, काही नाही होती आई, म्हणा ना तुम्ही. बीन बाई म्हणा, तुझ्या सासूला पण नाचते ना माझी सासूबाई, नाचते ना माझी सासूबाई, नाच. तुम्ही नाचा, मी नो नो म्हणतात. आली दही वाली दही घ्या ताजं, आली दही वाली दही घ्या ताजं, गोकुळची नारमी गोड दही माझं, गोकुळची नारमी गोड दही माझं, दही घ्या ना दह्याचं गंधा.